हाय. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. तर आज आहे 31 मे आणि आज आहे बड्डे. पप्पांचा बर्थडे आज. ए हॅपी बर्थडे करा पप्पांना. हॅपी. हां, तर आज मंडळी बड्डे सेलिब्रेशन आहे. ॲक्च्युली कुठे बाहेर नाही जात आहे. आता सकाळी थोडं आता मयुरीने बनवलेली आहे पुरणपोळी खायची. त्याच्यानंतर मग ऑफिसला जायचं. ऑफिसमध्ये पण सेलिब्रेशन असेल थोडंफार आणि त्याच्यानंतर मग घरी संध्याकाळी केक वगैरे कटिंग. संध्याकाळी ना म्हणे केक कटिंग. केक कोण कापणार? केक. तिथे बघायचं राजा. बाय कर. बाय. बर्थडे या तुम्ही सर्वांनी या केक कापायला. बर्थडे आहे ना तुला. वाव. पप्पा बाय पडा. बस बस झालं ना. पुरणपोळी. चला पुरणपोळी खाऊया. हॅपी बर्थडे पप्पा. पप्पा पप्पा. चला मंडळी, पुरणपोळी खाऊन झाले आणि ओवाळणे वगैरे सकाळीच झाले. तर आता ऑफिसला जातो, थोडी काम वगैरे आवरू. मग संध्याकाळी थोडं सेलिब्रेशन असेल. आता गोडा सण झाला, संध्याकाळी टिकटा सण ना. आता गोड खाल्लं, संध्याकाळी बघू काहीतरी जरा बनवूया. चला मंडळी, वारं भरपूर सुटलं आहे, पाऊस पण येण्याची शक्यता आहे. बघूया, आज बड्डेच्या दिवशी तरी पाऊस येऊन जाऊ दे. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अविनाश सर. हॅपी बर्थडे टू यू. लाइट लगाओ, लाइट लगा दो. तो आज कहाँ पे कहाँ चल रहा है? कौन से होटल में चल रहा है? ताज. मैं छुट्टी दे रहा हूँ शाम को. इतना अफोर्ड कर सकता हूँ. थोड़ा थोड़ा ले लो. थँक्यू. ऑफिसमधून मंडळी घरी आलो आहे. संध्याकाळचे आता लगभग 7:30-8 वाजलेत. तर ऑफिसमध्ये पण बड्डे सेलिब्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. तर आता घरी पण आपल्या होणार आहे. सकाळी मस्त पुरणपोळी खाल्लेली आणि आता बनणार आहे चिकन. तर चला, मयुरी चिकन बनवते आणि अवनीसोबत आता थोडंसं खेळून झालेलं आहे. बाकीचं बाकी आहे कारण आली. ए हाय काय रवणे. केक कोण कापणार? कोणाचा हॅपी बर्थडे? कोणाचा? पप्पाचा बर्थडे. हां चला चला चिकन बनवायला. कुकू झाले का तयारी? चालले. भात झालाय. हां चिकन आता घालते. अच्छा, चिकन वडे आहेत. ओके, वडे पण आहेत का? हो. लसूण टाकलेले इकडे आणि इकडे चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे. वाटण, काय काय? खोबरं, कांदा हां आणि आलं लसूण टाकलं. अच्छा, ते वाटण पण झालेलं आहे. इकडे सर्व मसाले. कढीपत्ता आहे आपला गावचा. अच्छा, गावचा कढीपत्ता. हो. आणि खास करून आम्ही बटाटा पण टाकतो, तर बटाटा पण कापून घेतलेला आहे. लसूण थोडी लाल झाली की कढीपत्ता घालूया. अच्छा, आणि आलं लसूण पेस्ट टाकूया. बरं. लसूण मस्त ब्राऊन झाले हां
आता आलं लसूण पेस्ट टाकते. अच्छा. कढीपत्ता पण टाकून देते. तेजपत्ता टाकते. तेजपत्ता टाकला. आता हे वाटण तयार केलेले ते टाकते. अच्छा. वाटण जरा परतवून घ्यायचं थोडा वेळ तेलामध्ये. वाटण परतून घेतलंय. मसाले घालते. अच्छा. हळद, आपला गडशीबंधू मसाला आणि आपली मिरची पावडर पण आहे. गडशीबंधू मसाला ती वापरूया आपण ह्याच्यात. चिकन जरा तिखटच बरं लागतं. हो. मसाले परतून घेते आणि थोडं 5 मिनिटं झाकण ठेवते म्हणजे तेल सुटेल जरा. बर. वाव, काय रे. मस्त तेल सुटलंय. आता आपण चिकन घालूया आणि बटाटा. अच्छा. चिकन घातलंय. परतून घेते आता. अच्छा. आणि बटाटा आणि मीठ घालूया. आणि चिकन काय लगेच शिजतं. थोडा वेळ ठेवूया झाकण लावून. अच्छा. बटाटा टाकते. मीठ घालते चवीनुसार. अच्छा. परतून घेते आणि मग झाकण लावून ठेवूया. वाटणाचं पाणी आहे थोडं ते घालते. ओके. थोडंसं रस्साच करायचं आहे. तरी पण चिकनला पाणी सुटतं ना, म्हणून मी पाणी जास्त नाही घालत आहे पहिला. अच्छा. वडे आहेत ना, वड्याबरोबर जरा रस्सा मजा येते खायला. शिजलं की वरून कोथिंबीर घालूया. थोडं 5-10 मिनिटं ठेवूया. मग बघूया शिजलं का. बर. पी बोम 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 बोम. नीट बस तरी. हा चला. बोम 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 बोम. पिपी वाजव पिपी. पिपी पाय. हा. बोम 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 बोम. तेज कुठे आहे. रातू पण नाही आली. कुठे आहे. ॲक्च्युली खाली संध्याकाळी येऊन खेळत असते. सगळं तेज, रातू, दीदी सगळेजण आठवतात नंतर. नाव नाही. रातू खास मैत्रीण. कुठे आहे रातू. कुठे आहे. हां दीदी पण नाही. अवनी 1 2 3 4 5 बोल. 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चिकन बनतं आहे तोपर्यंत इकडे वडे काय म्हणजे आपल्याकडे आज आहेत चिकन वडे, कोकणातले कोंबडी वडे. तर ॲक्च्युली इकडे पीठ आहे ना, हे पीठ कधी ठेवलं आहे. दुपारी ठेवलं 12 वाजता. अच्छा. इकडे पीठ आहे तर ते पीठ ठेवलेलं आणि इकडे असा वडा घ्यायचा तयार करून आणि मध्ये भोग पाडायचं. गावाला ॲक्च्युली भोकाचे वडे पण म्हणतात आमच्या साईडला, संगमेश्वरला. तर ते वडे मस्त घ्यायचे असे तळून. फुगतायत मस्त. पीठ जर तुमचं चांगलं काय बोलतात त्याला मुरलं लागलं की मग चांगले वडे होतात एकदम. हे बघा चांगले वडे फुगतायत बऱ्यापैकी. बाहेरून ॲक्च्युली पीठ आणलं असं फिक्स नव्हतं काय करायचं. अच्छा. त्यामुळे रेडीमेड पीठ आणलंय पण छान होतं. तर ह्या वेळेला गावावरून पीठ नाही आणलं ना वड्यांचं. हां काय काय करू.
चिकन अवनीला चिकन पाहिजे. चिकन शिजतंय अवनी. फिश नाही आहे, चिकन आहे आज. कुक्कू आहे. हा तिला माहिती आहे ती गेलेली आणायला. काय आहे? तूच गेलेलीस ना. अच्छा फिश आणले दुपारी. हो. अच्छा ते उद्या बनवूया. हा कुठे ठेवले मम्मीने? नो तुला नाही माहिती. मग आज कुकू खाऊया. हा बघा वडा मस्त फुगलाय. चांगलं लालसर करून घ्यायचा. जरा कलर यायला पाहिजे, नाही तर मग ते फिके फिके खायला पण मजा नाही येत, हो बघायला पण चांगली नाही वाटत. असा कलर आला की कसा मस्त आहे. तर वडे पण बनत आहेत, चिकन पण इकडे बनत आहे. रात्रीच्या जेवणात मस्त कोंबडी वड्याचा बेत आहे आज. कोंबडी वड्याचं बेत बड्डेच्या दिवशी खास. आम्ही ऍक्च्युली बाहेरच जातो बड्डेला, कधीच कोणाच्या बड्डेला घरी जेवण नाही बनत. हो पण या वेळेला विचार केला, गरमी पण आहे आणि अवनी कंटाळणार, हॉटेलमध्ये अवनी थांबत नाही एकदम जास्त. हो तिला त्यामुळे- फिरायचं असतं सगळीकडे. म्हणून मग म्हटलं घरीच करूया. शेवटी घरचं जेवण ते घरचं जेवण, हो बाहेरचं किती खाल्लं तरी. आणि अवनी बसले निवांत गाडीवर. तर ही 3 चाकी, इकडे ही नवीन घेतलेली 4 चाकी, आणि अजूनही कुठे गेली? हां इकडे आहे बघा. त्याच्यानंतर हे सगळे मांजरं, इकडे डॉगी सगळे पडलेले आहेत. हां कोण आहे? एक 15 मिनटं झाली. चिकन बघा मस्त शिजलं आहे. तर आता ह्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. गॅस बंद केला आहे ऑलरेडी. कोथिंबीर टाकली की चिकन कसं मस्त खायला तयार. चला जेवण झालेलं आहे. आता केक कटिंगची वेळ आहे. काय म्हणे? हां असं खायचं ना. मम्मीने बघ अवने केक आणलाय. केक आईस्क्रीम नाही, केक आहे केक. खा मस्त. अवनीने ऑलरेडी केकची कटिंग केलेली आहे, टेस्ट बघितलेली आहे. मस्त आहे ना अवनी. हात घे. ये बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आओ, हॅपी बर्थडे टू यू. चला ये पप्पाना बरं मला बरं. हे घे. दाखवा कसं बरं. पप्पाना बरं, पप्पाना दे. स्वतःच खाऊ दे पहिला. पप्पाना दे राजा. मस्त ना. तुला घे का. चला केक कापून झालेला आहे. दीदी बस बसा. तेज तेज बसा बसा पाटी बसा. फ्रेंड आले. हां म्हणे खुश. बॉम 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 बॉम. कोण आहे म्हणे? कोण आले सांग. कोण आले सांग. पप्पाना सांग. हे कोण आहे? हां तेज. आणि ही ती कोण आहे? दीदी. हां चला घरी केक कापून झालेला आहे. आता ॲक्च्युली सोसायटीमध्ये पण केक कापायचा. आपला जो कॉम्रेड ग्रुप आहे ना, तर कॉम्रेड्स ग्रुपकडून पण केक कापला जातो. तो पण आता खाली सोसायटीच्या अंगणामध्ये कापायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे उठतो. आजचा एक साधासुद्धा दिवस होता, कारण ऑफिसची जेव्हा कामं असतात तेव्हा असाच दिवस असतो. सकाळी ऑफिसला जायचं, संध्याकाळी थोडं सेलिब्रेशन असतं. हो थँक्यू 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 थँक्यू. विश यू मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. अरे थँक्यू. थँक्यू हॅपी बर्थडे बोलो. हॅपी बर्थडे. थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. बाकी पब्लिक कुठे आहे? अरे वा आपला स्टँड आलेला आहे. गाडी गिफ्ट आहे डायरेक्ट. गिफ्ट आहे. काय बोलताय? अरे थँक्यू. तर ॲक्च्युली हा आमचा स्टँड असतो नेहमी केक कापायला. हां लाईट पण लागलेली आहे स्टेडियमवर. थँक्यू थँक्यू. आहात कुठे आहे? हां आणि इकडे एक अविनाश. 2 केक आहे.
हाय थँक्यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू इसका ले इसका ले इसका ले इसका ले मानसी इकडे घे फोटो निकाल मानसी अरे केक वाला भी जाएगा फोटो खींचना मानसी पहिले इकडे घे मानसी इकडे गेला नाही हा बाकीला नाही आणलं खाली जेवते 2 मिनिटं थांबायचं होतं आणि येतो ना जेवलायस ना पूछने के लिए कपड़ा लेके जेवायचं आहे आओ जल्दी आओ बच्चे लोग हेलो काटी कुठली अविनाश मना भी नहीं कर रहा, इतना बड़ा बड़ा केक खिला रहे हैं मुझे। केक आहे केक आहे इथेच का इकडे पाठवा जरा। थँक्यू बाबा थँक्यू इकडे थँक्यू सवाल नहीं तो 2500 पैसा घ्यावा तर म्हणजे केक कटिंग करून आता घरी आलेलो आहे. तर आता जेवूया. जेवण तर पूर्ण तयार झालंच होतं आपलं. काय रे हां हां जेवली तू जेवली काय खाल्लं टपा 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 ए टपा 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 तू जेवली ना झोपली झोपी हां झोप हां उठा या मंडळी जेवायला आहे. आपल्याकडे आज कोंबडी वडे आहेत म्हणजे चिकन आणि वडे. तर जेवूया. उशीर झाला आहे कारण खाली पण केक कटिंग करून आलो आहे आता जस्ट. या मंडळी जेवायला या. वडे अवनी खाते बघा एकदम पद्धतशीर ना अवनी. तर वडे आणि चिकन मस्त आजचा बेत आहे. या तुम्ही पण जेवायला या. बाय बोला म्हणे बाय समोर आहे पाहिजे बाय. चला मंडळी मस्त जेवण झालेलं आहे आणि बड्डे सेलिब्रेशन पण झालं. ऑफिस झालं घर झालं सोसायटी झाली सगळं झालेलं आहे. ॲक्च्युली अजून भरपूर सारे बड्डे केक कटिंग होतील पण सध्या तरी आजच्या पुरते 3 केक कटिंग झालेले आहेत. तर चला मंडळी आता पुरतं तरी इथे थांबूया. वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाचा आनंदाचा दिवस असतोच. म्हणजे जरी किती माणूस मोठा झाला तरी बड्डेचा दिवस असतो तो स्पेशलच असतो आणि तो स्पेशल म्हणून जगावा. कारण ते 1 वर्ष कमी झाल्यापेक्षा 1 वर्ष आपण मोठे झालो याच्यात समाधान मानायचं आणि एन्जॉय करायचा दिवस असो. कारण मंडळी माहिती आहे एन्जॉय करायचे दिवस कमी असतात. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी सुखं मिळतात ना त्या गोष्टी एन्जॉय करून घ्यायच्या. निगेटिव्ह गोष्टी शोधायच्या नाही कुठल्या ह्याच्यामध्ये. पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करायचा असो. चला मंडळी आता पुरतं तरी इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.